नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का. उमेदवार आझम काजींसह 8 जण कोल्हापूर सांगलीतून हद्दपार. महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आझम काजी यांच्यासह 8 जणांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. उद्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिरज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू असताना पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मिरजेत प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रजिया काजी यांचे पुत्र आझम काजी यांना माजी महापौर मैनुद्दीन बागवान, जरीना बागवान आणि नरगिस सय्यद यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे उमेदवारी देण्यात आली. सुमारे 1 वर्षापूर्वी मिरजेत स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून अफगाण हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी आझम काजी यांच्यासह असलम काजी, शोएब काजी, मतीन काजी, अक्रम काजी, रमेश कुंजिरे, अल्ताफ रोहिले, मोहसिन गोदड यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर आझम काजी व इतर आरोपींविरोधात पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आझम काजी यांच्यासह 8 जणांना सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला. कारवाईमुळे निवडणूक प्रचारावर, स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.